हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे मुगाच्या डाळीची अतिशय सॉफ्ट आणि हेल्दी अशी इडलीची रेसिपी। तर त्यासाठी आपल्याला मुगाची डाळ 4 ते 5 तास भिजू घालायची आहे। नंतर डाळ भिजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये अद्रक, लसूण आणि दही मिक्स करून याचा पेस्ट करून घ्यायचा आहे। नंतर त्यात किसलेला गाजराचा किस टाकून मीठ आणि इनोचा पाऊच टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला इडलीच्या पात्राला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे आणि इडली स्टीमरमध्ये लावून द्यायचे आहे। इडली तयार होईपर्यंत आपल्याला इडली सोबतची टोमॅटोची चटणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला कढईत टोमॅटो टाकून लसूण, मिरची, मीठ आणि धनेपूड टाकून रोस्ट करून घ्यायचे आहे। नंतर हे सर्व मिक्सचर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून याची चांगली प्युरी करून घ्यायची आहे। आणि इडली सोबतची तुमची टोमॅटोची चटणी सुद्धा रेडी आहे। आणि हो, या तुम्हाला जर टोमॅटोची चटणी आंबट हवी असेल तर तुम्ही आंबट ठेवू शकता, पण माझ्या मुलीला आंबट गोड अशी चटणी आवडते, त्याच्यामुळे मी आज साखर ॲड केली आहे।